नमस्कार, मीनास तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्हाला तर माहितीच आहे, कोल्हापूरचा माणूस जसा रांगडा तशी त्यांची भाषा रांगडी, त्यांचं खाणं पिणं सुद्धा तितकंच रांगडं। तर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ हे सगळे पदार्थ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेलेच आहेत। आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत खरडा चिकन। तर ही रेसिपी खूप सोपी आहे, अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी आहे। खरडा चिकन बनवण्यासाठी इथे मी 300 ग्राम चिकन घेतलेलं आहे। चिकन पीसेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता पहिल्यांदा मॅरिनेशनसाठी इथे मी हळद घेतलेली आहे, साधारण 1 चमचा। याचं जे मॅरिनेशन आहे त्याच्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि इथे मीठ सुद्धा घेतलेलं आहे, पण हे मीठ फक्त चिकन पुरतं घ्यायचं आहे, कारण या रेसिपीमध्ये आपण पुढे सुद्धा मीठ वापरणार आहोत। त्याच्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेते। तर इथे अर्धा लिंबू सुद्धा आपण पिळून घेणार आहोत या चिकनवरती। त्याआधी यातल्या सगळ्या बिया काढायच्या, कारण बी जर राहिली तर मग तोंडात आली तर ते कडू लागू शकतं, त्यासाठी। तर इथे मी अर्धा लिंबू पिळलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि याच्यामध्ये हे सगळं चिकन मस्त कालवून घ्यायचं। तर खरडा चिकन बनवण्यासाठी आपल्याला चिकन खूप जास्त वेळ मॅरिनेट करण्याची गरज नसते, अगदी अर्धा तास मॅरिनेशन पुरेसं आहे। तर आता आपण हे चिकन झाकून ठेवायचं आणि आता बघूया आपण खरड्यासाठीचं साहित्य। तर इथे ही मिरची खूप तिखट आहे, सो मी 3च मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या अशा तोडून घ्यायच्या। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या तुम्ही बघू शकता। 1 चमचा जिरे, मूठभर खोबरं आहे, ओलं खोबरं आहे आणि भरपूर कोथिंबीर, तुमच्याकडे जितक्या प्रमाणात असेल तितकी कोथिंबीर तुम्ही घेऊ शकता। आता इथे खरडा बनवण्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत, खोबरं आणि लसूण त्याच्यामध्येच मी घातलेलं आहे। तर आपण ह्या खरड्यामध्ये चिकन बनवणार आहोत, सो इथे मिरचीची क्वांटिटी तुम्हाला जितकी झेपेल तितकीच ठेवायची आहे। इथे मी जिरे सुद्धा घालून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे बारीक गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदीच बारीक ठेवायची आणि चांगलं भाजून घ्यायचं, जेणेकरून मिरची खोबरं सगळं व्यवस्थित भाजलं जाईल। आता बरोबर 5 मिनिटांनी हे सगळं बघा भाजलेलं आहे व्यवस्थित। तर मी गॅस बंद केला आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। तुमच्याकडे जितकी जास्त कोथिंबीर अवेलेबल असेल तितकी जास्त कोथिंबीर तुम्ही इथे घालू शकता। इथे तुम्ही थोडेसे तीळसुद्धा घालू शकता, पांढरे तीळ। आता हे सगळं थंड होईपर्यंत याच कढईमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये काढून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, इथे मी रॉक सॉल्ट वापरते, तर ते घातलेलं आहे आणि त्याची छान पेस्ट करून घ्यायची। अगदी गरज वाटली तरच पाणी घालायचं, नाही तर तसंच वाटून घेतलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने एकदम बारीक वाटण झालं पाहिजे। इथे चिकन मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर चिकनला पाणीसुद्धा सुटलेलं आहे। आता एक पॅन ठेवायचा गॅसवरती। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत, इथे तुम्ही बघू शकता। तर कांदा परतत असताना तो हलका गुलाबी होईल इतपतच परतून घ्यायचा, अगदी खरपूस भाजायचा नाही आहे। तर याला 1 मिनिट वाफवून घेतल्यानंतर बघा कांदा चांगला ट्रान्सपरंट किंवा गुलाबी रंगावरती आलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालूया। याच्यामध्ये कोणतेही एक्स्ट्राचे मसाले लागत नाहीत, खूप सोपी आणि स्टार्टरसाठी एकदम बेस्ट अशी ही रेसिपी आहे। तर इथे गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आणि हे जे चिकन आहे ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मध्यम गॅसवरती आपण झाकण लावून हे 3 ते 4 2 मिनिटं वाफवल्यानंतर इथे बघा चिकन मस्त असं
सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण हे कांद्यामध्ये पूर्णपणे परतून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा अशा पद्धतीने. आणि याला अंगचं पाणी सुटतं, त्यामुळे याला लगेच पाणी घालण्याची काहीच गरज नाही. तर पुन्हा हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण झाकण लावून पुन्हा याला वाफ काढायची आहे. आता 5 मिनिटानंतर बघा मटण किंवा चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता. तर मी इथे गरम भांड्यामध्ये हात घालते, पण तुम्ही कोणी असं करू नका. चिकन जर शिजलं असेल तर त्याच्यामध्ये आपण बनवलेला खरडा घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले व्यवस्थित कोट होतील अशा पद्धतीनं मोठ्या गॅसवरती हे आपण परतून घेणार आहोत. कारण चिकन शिजलेलं आहे, त्याचबरोबर त्याला स्वतःचं मॉइश्चरसुद्धा सुटलेलं आहे आणि ते सगळं मॉइश्चर आपल्याला काढायचं आहे. आणि मसाले व्यवस्थित कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला हे चिकन बनवायचं आहे. सो मी गॅस अगदी मोठा ठेवून झाकण न लावता हे सगळं परतून घेतलं आणि याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत गॅसवरच ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं खरडा चिकन तयार आहे. अगदी बघितल्या पीसेस तोंडात टाकावे असा त्याचा कलरसुद्धा आलेला आहे. आता तेल सुटल्यानंतर तुम्ही याला 2 ते 3 मिनिट गॅसवरती झाकण लावून ठेवू शकता. त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित कोट होतो आणि वाफेमुळे आतून चिकन जे आहे ते व्यवस्थित मसाला छान आतपर्यंत ॲब्झॉर्ब करून घेतं. सो शेवटी तुम्ही झाकण लावू शकता. आणि याचा कलर थोडासा जो आहे तो खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता पुन्हा मी 2 मिनटं झाकण लावते. आणि आता बघा आपलं छान चमचमीत आणि झणझणीत अतिशय टेस्टी सुपर टेस्टी असं खरडा चिकन तयार आहे. तर तुम्ही याला कोणत्याही डिपची गरज नसते, असंच सर्व करू शकता स्टार्टर म्हणून कांदा आणि लिंबूसोबत. तर तयार आहे आपलं मस्त असं गावरान चवीचं कोल्हापुरी खरडा चिकन. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी लवकर शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी मीनास तडका बघत राहा.